नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. धुळे जिल्हा SRPF गट क्रमांक 6 8 मे 2024 रोजी झालेला पेपर यामधील मराठी व्याकरणावरील जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांच्यामधील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. चला तर बघूया. प्रश्न क्रमांक 26. ट, ठ, ड, ढ, न, र, श, ड यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्णात होतो? ऑप्शन क्रमांक 3 मूर्धन्य वर्ण. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी विकारी शब्द जातींचा गट ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नाम सर्वनाम. प्रश्न क्रमांक 28. भाववाचक नामालाच डॅश म्हणतात. भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29. सोने, तांबे, साखर हे नामांचे डॅश प्रकारामध्ये येतात. सोने, तांबे, साखर हे पदार्थवाचक नामामध्ये प्रकारामध्ये येतात. ऑप्शन क्रमांक 4 पदार्थवाचक. प्रश्न क्रमांक 30. खडाष्टक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खडाष्टक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सलोखा. ऑप्शन क्रमांक 2 बी. प्रश्न क्रमांक 31. जो, जी, जे, ज्या, जी या सर्वनामांचा प्रकार ओळखा. जो, जी, जे, ज्या या नामांचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 संबंधी सर्वनामे. प्रश्न क्रमांक 32. तो म्हणे वेडा झाला या विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहेत? ऑप्शन क्रमांक 4 व्यर्थ उद्गारवाचक. प्रश्न क्रमांक 33. कडक ऊन पडले आहे अधोरेखित शब्दाचा विशेष प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 4 गुणवाचक. कडक ऊन पडले म्हणजे गुण. प्रश्न क्रमांक 34. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुनील उद्या पुण्याला जाईल. ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 35. मी निबंध लिहित जाईन. मी निबंध लिहित जाईन हे वाक्य कोणत्या काळातील आहे? ऑप्शन क्रमांक 4 रीती भविष्यकाळ. लिहित जाईन म्हणजे भविष्यात पण लिहित जाईल असं होतं त्याचा अर्थ. प्रश्न क्रमांक 36. भाषेच्या अलंकाराचे डॅश हे 2 मुख्य प्रकार पडतात. भाषेच्या अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. कोळ्यांच्या जाळ्यात मासे आलेत अधोरेखित शब्द काय दर्शविते? कोळ्यांच्या जाळ्यात मासे आलेत अधोरेखित शब्द काय दर्शविते? ऑप्शन क्रमांक 4 मूळ उद्देश. प्रश्न क्रमांक 38. मरावी परिकीर्ती रूपे उरावे अधोरेखित उभ्यान अव्ययाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 1 न्यूनत्व बोधक. हा प्रश्न अनेक परीक्षांत विचारलेला गेला प्रश्न आहे. रिपीट होतो, याला पाठच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 39. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. वाक्यातील अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 विधेयपूर्वक. प्रश्न क्रमांक 40. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक
डॅश यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? हा प्रश्न IMP आहे. हा अनेक परीक्षांत रिपीट झालेला प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वि. शिरवाडकर, म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. यांचा जन्म कुठे झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 41 चाफा बोलेना चाफा चालेना चाफा कंत करी काही केल्या फुलेना. वाक्यातील अलंकार ओळखा. हे ऑप्शन क्रमांक 2 चेतना गुणोक्ती अलंकार. प्रश्न क्रमांक 42 नाटकात संवादाबरोबर स्वतःशी केलेले जे भाषण असते त्यास डॅश असं म्हणतात. स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वागत. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 43 दिसत नाही आहे. 43 नंबर प्रश्न आहे. वनी वैष्णवर हुताशन यासाठी समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक 1 अग्नी. प्रश्न क्रमांक 44 शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 आध्यात्मिक. हा प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 कंठ दाटणे या वाक्य प्रकाराचा अर्थ कोणता? कंठ दाटणे या वाक्य प्रकाराचा अर्थ कोणता? ऑप्शन क्रमांक 1 सदगदित होणे. सदगतीत होणे. अडकित्ता, अक्का, चिमटा, चिंच, रजई हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? हे कानडी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 1 कानडी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 47 शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 रात्र असा होतो. प्रश्न क्रमांक 48 मी त्याला मुंबईस धाडला या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. मी त्याला मुंबईस धाडला. धाडला पाडला हे कर्मभावसकर प्रयोग याच्यात होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. 49 प्रश्न क्रमांक जो जे वाचील तो ते लाहो वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 50 विहंग या शब्दाचा समास ओळखा. उपपद तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक 2. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण दररोज प्रश्न सामान्य ज्ञानाचे किंवा मराठी व्याकरणाचे दररोज 25 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. धन्यवाद.